एशियन कंपाऊंड आहे. हा असा एक एरिया आहे पालघरमध्ये जिकडे फक्त ओनली बंगलोज आहेत. चला नाश्ता रेडी आहे. काय नाही, बॉईल एग आहेत आणि रताळे आहेत. सध्या तसंच काय करणार, वेळ नाही भेटत ना सकाळी. तो कारण की आज केळी मी विचार केलाय केळी सोबत कॅरी करतो, कारण की दुपारी नेहमी असं झालं आता थोडंसं. दुपारी नेहमी थोडंसं जेवायचा प्रॉब्लेम होतो. काही हॉटेल्समध्ये पण आम्हाला अलाव नाही आहे, म्हणजे जिकडे रेस्टॉरंट्स असतात तिकडे आम्हाला ॲक्च्युली काही रेस्टॉरंट्समध्ये अलाव नाही आहे. टार्गेट कंप्लीट झाले. टार्गेट कंप्लीट झालं, टेन्शन नव्हतं. नमस्कार, मी प्रतीक. पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. उठलो, आंघोळ केली, थोडेसे कपडे होते धुतले. वाजल्यात 8:45. जास्त कपडे नव्हते, फक्त अंगावरचे कपडे धुतलेत. शर्ट वगैरे धुतले नाहीत. हे कपडे बाकी आहेत सगळे धुवायचे, धुतले नाही आहेत. बरोबर उरकली माझी. आणि नाश्ता बनवायला ठेवला आहे, कारण की रोज लेट होते म्हणून आज केलं. रताळे ठेवल्यात आणि अंडे ठेवलेत. ते झाले का निघतो, कारण की आज केळी मी विचार केलाय केळी सोबत कॅरी करतो, कारण की दुपारी नेहमी असं झालं आता थोडंसं. दुपारी नेहमी थोडंसं जेवायचा प्रॉब्लेम होतो. मी विचार केला का केळी सोबत कॅरी करतो, म्हणजे काय नाहीच भेटलं मग केळी खाऊन उरकूयात, त्याच्यामुळे विचार केला. आणि हे कपडे आहेत, हे घडी करून ठेवायचे. हे कधी असून इकडेच आहेत. हे तर आता सुकत घातले मी कालचे, हे इकडेच आहेत. हे घडी करून ठेवायचे आहेत. आणि हे फ्रीजचा कापड सुकला आहे, फ्रीजवर टाकायचं. आता अंडे बॉईल होऊन झाले का तो कापड फ्रीजवर ठेवतो. कपडे आधी घेतो तिकडे तो घडी करायला, की तसेच राहूनच जातात त्यात. आणि पसारासारखं दिसतं, तसं येत कोण ना आपल्याकडे. पसारा आपल्याला स्वतःलाच बरं नाही वाटत आहे. ही घडी करून घेतो. थांबा, तिथपर्यंत नाश्ता होतो, तिथपर्यंत घडी करून होते. ऑलमोस्ट बॉईल झालं वाटतं. चेक कर. हो झाले बॉईल. बंद करतो, थंड होत ठेवतो थोडा वेळ. अंडे पण झालेच असतील मग त्या हिशोबात. थोड्या थंड होत ठेवतो. पाण्याचे बॉटल्स संपल्यात, ते भरायचे. सगळ्यात संपल्यात, ते भरून घेतो आधी, नाही तर पाणी प्यायचा प्रॉब्लेम. सगळ्यात संपल्यात. चारी संपल्या, ती थोडीशी उरलाय, संपलेलीशी मरून पडलाय. संपल्यात, ते आधी भरून घेतो पटकन.
त्याला नाश्ता रेडी आहे, काय नाही, बॉईल एग आहेत आणि रताळे आहेत. सध्या तसंच काय करणार, वेळ नाही भेटत ना सकाळी. तर ऑनलाईन यायचा पण टाईम झाला, पटापट खायचं आहे, कपडे चेंज करायचे, ऑनलाईन यायचं, पडायचं आहे. मग या नाश्ता करायला. चला झाली माझी तयारी, प्लस मी ऑनलाईन पण आलो, तयारी केली. कसा शर्ट फर्स्ट टाइम घातलाय, नवीन शर्ट आहे. झाली तयारी. लास्ट बट नॉट लिस्ट कॉफी घेतलाय. कॉफी राहून गेलेली आणि राहूनच जाते, 2-3 दिवस झाली कॉफी इथंच नाही आहे, त्याच्यात घेतली कॉफी. चला आता ओळखतो पटकन. ऑनलाईन आलो आहे कारण की जर चुकून ऑर्डर घरात लागली तर कॉफी वगैरे राहून जाईल. उरकलं बाकी सगळं. हे कपडे पण सगळे रचून त्याच्यावरती ब्लँकेट टाकून दिलं. ब्लँकेट ह्याच्यासाठी टाकतोय, आय डोंट नो वाय. खिडकी जरी बंद असली ना तरी धूळ येते कुठून तरी घरात, काय माहिती कशामुळे. त्याच्यामुळे मग विचार केला का असं झाकून ठेवतो, म्हणजे नाही तर वेळेवरती कपडे धुतलेले चांगले असतात ते पण खराब होऊन जातात. चला कॉफी घेतो आणि मग पुढचे अपडेट देतो. आलोय पहिली ऑर्डर घेऊन. पहिली ऑर्डर घेऊन आलोय मिशन कंपाऊंडमध्ये. स्टार्ट तर झाली दिवसाची. ही ऑर्डर देतो, थोडंसं दाखवतो तुम्हाला इकडचा एरिया. मिशन कंपाऊंड आहे. हा असा एक एरिया आहे पालघरमध्ये जिकडे फक्त ओनली बंगलोज आहे. आम्ही लहानपणापासून मी बघतोय. मी इकडे खेळायला यायचो लहानपणी. आधी माझे फ्रेंड्स होते इकडे होते, मीन्स ते आता शिफ्ट झाले इकडून, दुसरीकडे गेले जॉब संदर्भात. ते मला आधीपासून एरिया आवडायचं. हा असं मस्त शांत. आम्ही इकडे सायकल वगैरे फिरवायचो मस्त त्या एरियामध्ये. आणि फक्त घरं आहेत, फक्त घरं, म्हणजे नो कमर्शियल, म्हणजे बिल्डिंग्स किंवा शॉप्स एनिथिंग. मस्त वाटतं शांत. असं अशा ठिकाणी घर ॲक्च्युअलमध्ये पाहिजे, तिकडे शांतता असेल, त्रास नसेल कोणाचा अवतीभोवत्यांचा. कारण की घराच्या बाजूला भरपूर जमिनी सोडलेल्या आहेत अशा मस्त, बघू शकतात तुम्ही. त्याच्यामुळे कोणी डिस्टर्ब करणारा नसेल आजूबाजूचा. गॉड नोस आपल्या नशिबात असेल तर कधीतरी आपलं पण असं होईल. चला झाली पहिली ऑर्डर. वाजले आहेत किती वाजले, 11:30 सॉरी 11:30 झालेत. निघूया तिकडून कारण की थोडंसं मेन एरियापासून लांब आहे. आणि मग जाऊया तिकडे बस स्टेशन साईडला, तिकडेच ऑर्डर लागला आपल्याला. चला जाऊयात. पार्सल घेऊन आलोय, हॉटेलमध्येच पार्सल घेऊन आलोय. ॲक्च्युली काही जणांना परवडत नाही ना, त्याच्यामुळे
4 0 4 पार्सल होता थँक्यू दिलं पार्सल. ॲक्च्युली काय हॉटेल चांगलं आहे, थोडंसं महाग पण आहे. बारा रेस्टॉरंट आहे खालती, स्वराजमध्ये आहे. तर काही जणांना फूड आवडते, काही जणांना फूड परवडत नाही. त्या हिशोबात मग लोक आणि चौके ना काही हॉटेल्समध्ये पण आम्हाला अलाव नाही आहे. म्हणजे जिकडे रेस्टॉरंट्स असतात तिकडे आम्हाला ॲक्च्युली काही रेस्टॉरंट्समध्ये अलाव नाही आहे की तुम्ही वरती येऊ नाही शकत. तर कस्टमरला आम्ही खाते बोलवतो, आम्हाला अलाव नाही आहे, तुम्ही खालती येऊन घेऊन जा की ते स्वतः नेऊ शकतात. पण आम्ही डायरेक्ट वरती नेऊन देऊ नाही शकतो. चला झाली दुसरी ऑर्डर. आता एका ठिकाणी ऑर्डर द्यायला आलेलो, शर्केला का झालाच ॲक्च्युली टाईम पण झाला, 3 वाजून गेलेत. शर्केला थांबतो इकडे आणि केळी आणल्यात ना आपण डिक्कीमध्ये टाकून ते खातो, नंतर वेळेला भेटणार. टार्गेट नाही झालेत म्हणून ऑनलाईनच आहे. बघू 4 वाजेपर्यंत झाले तर मग ऑफलाईन जाईल. आधी केळी खाऊन घेतो आणल्यात ती. टार्गेट झालं, आता टार्गेट कंप्लीट झालं. वाजलं 9:17. टार्गेट कंप्लीट झाले. टार्गेट कंप्लीट झालं, टेन्शन नाही. आता एक गाडी कुठे विसरलेलं तर टेन्शन नाही राहिलं. आता फक्त लॉग इन आवर्स कंप्लीट करायचे आहेत आणि मग खायचं पण बघायचं आहे काहीतरी. तर ते युजली खायचंच विसरतो आपण काहीतरी. निघत चालू इकडून. बरं वाटलं, टार्गेट झालं. आता ऑफलाईन झालो आणि वाजले पण बघा 10:15 वाजले. ऑफलाईन झालो इकडे. बघूयात, खायची इच्छा तर नाही आहे काय. घरा साईडला तरी जातो ॲटलिस्ट. माईम रोडला आहे, घरा साईडला जायचं. निघतो आधी इकडून. उचलो घरी असलंच. अकरा वाजले. थोडं लेट झालं, लास्ट ऑर्डर लांबची लागली इथं. पण बोललो ना मी तुम्हाला, घरी पण पोचायला लागेल थोडं. खाल्लं काय नाही, वडापाव खायला घंटा आलेला, दुसरं खायची इच्छा नव्हती काय. घरात काय हे मला झाड घ्यायचं आहे परत. हे ना पानं टाकून दिली काय माहीत का. म्हणजे मी त्याला पाणी पण रोज टाकत होतो आणि मे बी त्याला खत लागत असेल. एवढंच आहे. 800 रुपये झाल्यानंतर किचनमध्ये पण काही पेंडिंग नाही आहे तसं. एकच ग्लास आहे फक्त धुवायचं, ते पण सकाळी पाणी गेलेलं. ॲक्च्युली जाता जाता पाणी गेलेलं म्हणून बाकी आहे. ते पण ते धुवून टाकलं असतं. हे साफ करायचे, रूम साफ करायची म्हणजे झाडू पोछा करायचं आहे. जसं ठरवलं आहे आठवड्यातून एकदा तरी ॲटलिस्ट. कमी आहे ॲक्च्युली, राहतच नाही कोण ना, तसं घाण होत नाही काही जास्त. मी इथे एकाच रूम कुठेतरी इथे हॉलबिलमध्येच पडलेलं असतं, त्यामुळे एवढे खराब होत नाही. पण एक हायजीनच्या हिशोबात विष्णू पडली पडली मागता पण आली. कंटाळा येतो रात्री लेट आलो का, मग परत बनवा काय खा.
बाहेरचं पण रोज रोज खायला कंटाळा येतो ना. आज दुपारी तेच केलं ना, बनाना खाल्ला आणि सकाळी नाश्ता केलेला. तो एक चांगलं झालं का सकाळी मला हेवी नाश्ता झालेला, चांगला झालेला. सकाळचं केलेला नाश्ता तो हेवी झालेला मला, म्हणजे मला तरी जमला तो नाश्ता. आहेत रताळे आहेत 2 3 4 आहेत वाटतं. ते परत उद्या करेल अंड्यासकट, म्हणजे उद्याचं पण नाश्त्याचं टेन्शन नाही राहणार. ओके चला. सकाळी कसं काय ते उठून जिमला पण जायचं आहे. आज गेलो नाही. आज जरा सकाळी लेट उठलो मी झोपेतून, त्याच्यामुळे. ठीक आहे चला, हवाला ब्लॉग आपण आता इकडेच संपवूयात. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत